विनायक वरदा हरे विठ्ठल श्री रामदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम ब्राह्मण तो याती अंत्यज असता मानावा तत्वता निश्चयेशी रामकृष्ण नामे उच्चारे सरळे आठवी सावळे रूपमणी शांती क्षमा दया अलंकार अंगी अभंग प्रसंगी धैर्यवंत तुका म्हणे गेल्या षडूर्मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण तो रामकृष्ण नामे उच्चारे सरळे आठवी सावळे रूपमणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय भगवत भक्तीचा भगवत प्राप्ती करिता केल्या जाणाऱ्या साधनाचा विशेष या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. भक्ती हे कशी श्रेष्ठ आहे. ज्याने भक्तीचा आश्रय केला अंतःकरणापासून वास्तव रूपाने जो भक्ती करू लागलेला आहे तो त्या भक्तीने कसा श्रेष्ठत्वाला प्राप्त होतो याचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन या अभंगातून तुकोबारायांनी केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात तो याती अंत्यज असता निश्चयसी तत्वता ब्राह्मण मानावा. एखादा अंत्यज योनीमध्ये जन्माला आलेला अंत्यजाच्या घरी जन्माला आलेला आहे म्हटले अंत्यज म्हणजे शेवटचा खालचं शेवटचं टोक. मानवामधलं खालचं शेवटचं जे टोक आहे त्याला काय म्हणतात अंत्यज म्हणतात. अशा घरी जन्माला आलेला आहे. बिल्ल आहे पारधी आहे चांडाळ आहे शुभ्रात शुभ्र अशा प्रकारचा आहे. अशा घरातही जरी तो जन्माला आलेला असला तरीही जर खालच्या लक्षणाने तो संपन्न असेल तर त्याला तत्वता वास्तविक अशा प्रकार स्वरूपाचा आणि निश्चयाने काय मानावं ब्राह्मण मानावं. ब्राह्मण म्हणावं. याचा सरळ सरळ अर्थ आहे की वेदशास्त्रामध्ये पुराणादिकामध्ये ब्राह्मणांना जी पूज्यता प्रतिपादन केलेली आहे सांगितलेली आहे खूप वर्णन केलेलं आहे. भगवान अखिलकोंड ब्रह्मांड नायक सुद्धा ब्राह्मणांना पूजनीय मानतात. भगवंताला गो ब्राह्मण प्रतिपालक अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आणि काय होतं हे वाक्य ऐकली लोकांच्या डोक्यामध्ये आज एखादा कोणीतरी त्या समाजामध्ये वर्णामध्ये जन्माला आलेला आहे आणि ज्याने कोणाला दुसऱ्याला त्रास दिलेला आहे ती व्यक्ती समोर येते आणि ती समोर आली की त्याला या वाक्याविषयी अश्रद्धा निर्माण होते. वेदशास्त्रादिकामध्ये ब्राह्मणाचं श्रेष्ठत्व जे प्रतिपादन केलेलं आहे त्या वाक्याविषयी सुद्धा त्याच्या मनामध्ये काय निर्माण होते मग अश्रद्धा निर्माण व्हायला लागते. महाराज ब्राह्मण हा श्रेष्ठच आहे. जो श्रेष्ठ आहे तोच ब्राह्मण आहे. ब्राह्मण हा श्रेष्ठ आहे असं नाही म्हणण्यापेक्षा काय म्हणावं जो श्रेष्ठ आहे तो ब्राह्मण आहे. पण केवळ त्या जातीमध्ये जन्म मिळाला म्हणजे कोणीही ब्राह्मण होऊ शकत नाही. ज्यांचं श्रेष्ठत्व शास्त्रामध्ये प्रतिपादन केलेलं आहे पूजनीय म्हणून सांगितलेलं आहे हे केवळ जन्मानी पूजनीयत्व प्राप्त नाही होत कर्मानी पूजनीयत्व प्राप्त होतं.
किंवा तुकोबाराय म्हणतात की तो जरी अंतेजाच्या घरी जन्माला आलेला असला तरीही त्याला काय मानावं? ब्राह्मण मानावं. ब्राह्मण मानावं शब्दाचा अर्थ पूजनीय मानावं, श्रेष्ठ मानावं, गुरु मानावं, त्याचा उपदेश ऐकावा. हे जे जे अधिकार, जे जी पूज्यता, जे जे श्रेष्ठत्व ब्राह्मण या पदावर शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ते सगळं त्याच्या ठिकाणी अशा प्रकारचं निश्चित आहे असं समजावं. अंतेजाच्या घरी जन्म आहे त्याला ब्राह्मण मानायचं, जो जो अंतेजाच्या घरी जन्माला आलेला आहे त्याला त्याला ब्राह्मण मानायचं का? तसं नाही. तो ब्राह्मण मानावा, त्याला ब्राह्मण म्हणावं. मग त्याचा जन्म कोणत्या कुलामध्ये आलेला काही प्रश्न नाहीये. कैमुती कन्या आहे याच्यामध्ये. जर खालच्या लक्षणांनी संपन्न असेल तो अंतेजाच्या घरी असला तरी त्याला काय मानावं? ब्राह्मण मानावं. मग जर तो ब्राह्मणाच्याच घरी जन्माला आलेला असेल आणि खालच्या लक्षणांनी संपन्न असेल त्याला मानू नये का? बरं, त्याला तर 100% मानावं, प्रश्नच येत नाही. याला कैमुती कन्या शास्त्रामध्ये म्हणतात. तो जो श्रेष्ठ आहेच आहे. पण ब्राह्मणत्व येण्याकरता केवळ जन्म पुरा पडत नाही. त्याच्याकरता शास्त्रामध्ये ब्राह्मणत्वाची जी लक्षणं सांगितलेली आहेत ती लक्षणं त्या व्यक्तीच्या ठिकाणी असणं गरजेचे आहेत. काय लक्षणं आहेत ती खाली सांगितलेले आहेत. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, 8वी सावळे रूपमणी. जर तो राम, कृष्ण, विष्णू, कृष्ण, हरी, गोविंद ही जी भगवंताची अनंत नाव आहेत, हजारो अशा प्रकारची नावं भगवंताला शास्त्रांनी दिलेली आहेत. नामाच्या सहस्रवरी नावाया अवधारे. त्या भगवंताचं नाम उच्चारी सरळे, सरळ जर उच्चारण करत असेल, अखंड भगवंताचं नामस्मरण करत असेल, पण सरळ शब्द वापरलाय. आता मग काय कोणी वाकडं उच्चारतं काय? सरळ शब्दाचा अर्थ काय? शुद्ध करायचा. सरळ शब्दाचा अर्थ काय? ओळांब्यात करायचा. सरळ सरळ म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात की रामकृष्ण नामे उच्चारी, पण सरळ उच्चारी. महाराज या साधू संतांच्या वाङ्मयामध्ये वरून वरून पाहायला असं सोपं वाटतंय आणि कुठंतरी असा एखादा शब्द टाकलेला असतो की त्या शब्दाचा जर विचार गांभीर्याने नाही केला तर माणसाला त्याच्यातलं वर्मच सापडत नाही. नुसतं रामकृष्ण नामे उच्चारी असं नाही म्हटलं. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, सरळे शब्द घातलेला आहे. सरळे रामकृष्ण नाम उच्चारे. सरळ शब्दाचा अर्थ काय? सरळ रामकृष्णाचं नाव उच्चारायचं म्हणजे कसं? छंदात उच्चारायचं, स्वरात उच्चारायचं, सगळ्यांनी बसून उच्चारायचं, एकट्याने उच्चारायचं. सरळ शब्दाचा नेमका अर्थ काय? सरळ देवाचं नाव घेणं म्हणजे काय? आता माणसं सरळच देवाचं नाव घेत असतात. पण ज्ञानजी तुकाराम महाराजांनी जे अर्थी शब्द तिथं वापरलेला आहे त्या अर्थी निश्चितच त्याच्यामध्ये काहीतरी तुकोबारायांचा हेतू आहे. भगवंताचं नाम घेण्याची साधना सांगत असताना इतर अभंगामध्ये सरळ शब्दाच्या ऐवजी दुसरा शब्द घातलेला आहे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करून गीत भावे गावे. हित व्हावे तरी दंबदुरी ठेवा. चित्त शुद्ध सेवा देवाची. ते चित्त शुद्ध करून देवाची सेवा करा. चित्त शुद्ध करून भगवंताचं नाम घ्या. इथं तुकाराम महाराजांनी चित्त शुद्ध हा नाही शब्द वापरला, सरळ शब्द वापरलाय. पण याचा सरळ सरळ अर्थ आहे की सरळ शब्दाचा अर्थ शुद्ध चित्त. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे
म्हणजे सरळ शब्दाचा अर्थ चित्त शुद्ध करून भगवंताच्या नामाचं उच्चारण करतो. पण एवढ्याने त्याचा अर्थ स्पष्ट नाही होणार, कारण चित्त शुद्धी करता भगवंताचं नाम का चित्त शुद्ध करून भगवंताचं नाम. पण सगळी साधनं तर चित्ताच्या शुद्धी करता सांगितलेली. संगम त्यक्त्वात्म शुद्ध आहे, आत्मशुद्ध आहे. आत्मशुद्धी करता ही सगळी साधनं सांगितली आहेत. यज्ञदान तप कर्म न त्याजन कार्यमेव तत् यज्ञोदान पावनानी मनीषिणाम. यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनीषिणाम. तर साधकाला ही साधनं पवित्र करणारी आहेत. तर साधकाला पवित्र करतात म्हणजे काय, त्याची चमडी पवित्र करतात काय? एखाद्याने साधना केली म्हणजे त्याच्या शरीराची चमडी चमकत असते का? लोक म्हणतात काय बाबाचं तेज आहे हो, येडे हळदे लोक. एखादं गोरं गोमटा असलं, काही काम ठेवून नसलं, मस्तपैकी बदामाचा शिरा खात असलं, एसीच्या रूम मध्ये राहत असलं, त्याची चमडी चमकते. तरुण असला मग भावना असते लोकांची, लोक म्हणतात काय बाबाचं तेज आहे, म्हणजे त्याची चमडी चमकते. परंतु तुम्ही काश्मीर मधला मुसलमान जरी बघितला, रोज डांगऱ्या खाणारा, तर त्याची चमडी काय होते, चमकते. तो जर आपल्या लोकांपुढे एखादा साधू म्हणून आणून उभा केला ना, तर लोक हेच म्हणतील काय बाबाचं तेज आहे. तपश्चर्याचं तेज नसतं असं नाही, पण चमडी चमकणं हे तपश्चर्याचं तेज नाहीये. आता फोटोमध्ये फोटोवाल्याला ते तेज काय दाखवता येईल म्हणून ते आपलं बसलं की मागं असं गोल प्रकाशाचा वलय दाखवतात. बरंच तपश्चर्याचं तेज सामान्याला थोडी दिसणार आहे. त्याचं तेज शरीरावर थोडंच असतं, त्याचं तेज त्याच्या शब्दामध्ये धार असते, त्याच्या मानसिक संकल्पामध्ये त्याचं ते तेज असतं. आणि ते तेज दृष्टीचा विषय नाही होत. तर पाहिल्यानंतर कल्याण होत असेल तर, प्रशस्ती शब्दाचा अर्थ कल्याण, त्याच्या सहवासात गेल्यानंतर आपल्या अंतःकरणातले सात्विक संस्कार जागे होतात, राजस तामस संस्कार काय होऊन जातात, दबले जातात. मनुष्याचं चित्त भगवत प्राप्तीच्या साधनाकडे ओढ घेतं. समजावा हा काय महात्मा आहे. महात्मा हे कार्यावरून अशा प्रकारचं जाणलं जातं, त्याच्या ते याच्यावरून नाही, रूपावरून नाही. पण त्याच्यामध्ये सुद्धा आहे बरं का, भावना आणि व्यक्ती या दोन गोष्टी आहेत. प्रत्यक्ष कार्य होण्याकरता दोन्ही लागतात. एका विना एक कामा नाही. एखाद्या वेळेला व्यक्ती तपस्वी असते, व्यक्ती तपस्वी आहे, पण पाहणाराची भावना जर त्याच्याविषयी अत्यंत निकृष्ट असेल तर त्याच्या सानिध्यात जाऊन याला काहीही घडणार नाही, काही होणार नाही, त्याचं काही होणार नाही. जसं कपडा चांगला निघण्याकरता पाणी स्वच्छ लागतं, खरंय, पण पाणी जरी स्वच्छ असलं आणि मेकॅनिकलचा कपडा जर घेऊन गेला तर नुसतं पाणी त्याला स्वच्छ करू शकत नाही, त्याला साबणही चांगलं लागतं. साबण खूप चांगलं आहे आणि पाणी घाण असेल तरी कपडा स्वच्छ होत नाही. म्हणजे दोन्ही घटक व्यवस्थित लागतात. जमीनही चांगली लागते आणि बीजही चांगलं लागतं. कधी जमीन चांगली असते, बीज बरोबर नसेल, नाही चांगलं पीक येत. कधी बीज चांगलं असेल,
जमीन बरोबर नसेल तरीही पीक चांगलं येत नाही. चांगलं पीक येण्याकरता जमीनही चांगली लागते आणि बीजही चांगलं लागतं. तुकोबारीने सुंदर दृष्टांत दिलेला आहे. नाही निर्मळ जीवन काय करेल सावन, तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करेल काय. वृक्ष न धरी पुष्पफळ काय करेल वसंत काळ. नपुसका पुरुषाशी काय करेल बैल त्याशी. वांजा न होती लेकुरे काय करावे व्रतारी. म्हणजे दोन्ही लागतात. पुरुषही नपुसक नाही पाहिजे आणि स्त्रीही वंद्या नाही पाहिजे पुत्र होण्याकरता. तसं महात्माही तपस्वी असावा आणि समोरचाही साधक शुद्ध भावनेचा असावा, तर दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष. अन्यथा तुकाराम महाराजाला रोज अंबाजीबुवा पाहत होता ना, त्याला प्रशस्ती नाही मारायची बुद्धी झाली. अर्थ करत असताना समन्वयपूर्वक अर्थ करावा लागतो. एखादं कुठलं तरी प्रमाण घेऊन लगेच त्याप्रमाणे सिद्धांत नाही जोडता येत. हा, हे तितकंच खरं आहे. एखाद्याची बुद्धीची एवढी शुद्ध आहे, श्रद्धाची एवढी पराकोटीची आहे, मग त्याने चोराला जरी पाहिलं चोराच्या ठिकाणी त्याची साधू भावना झाली तरी त्याचं काम होईल. मग तो प्रभाव त्या व्यक्तीचा नाही आहे, तो प्रभाव त्याच्या श्रद्धेचा आहे. भावधरी तया तारील पाषाण, तर तो पाषाणाचा पराक्रम नाही आहे, तो पराक्रम कोणाचा आहे? श्रद्धेचा आहे. तो पराकोटीची श्रद्धा आहे. आणि एखादा पराकोटीचा महात्मा असेल तर दुर्जनातला दुर्जन जरी असला तरी त्याला काय बनवू शकेल? सज्जन बनवू शकेल. तर तोही त्या दुर्जनाचा महात्मा नाही, महात्म्य नाही. ते कोणाचं महात्म्य आहे? त्या साधूचं महात्म्य. पण हे अपवाद झाले. अशी श्रद्धा आणि असा महात्मा क्वचित एखाद्या ठिकाणी कुठंतरी असतो. सामान्य रीतीनं महात्माही तो असावा लागतो आणि त्याच्याविषयी काय लागते? श्रद्धाही अशा प्रकारची लागते. श्रद्धा पण लागते. कशा करता सांगितलं मी? चित्त शुद्ध करून नामस्मरण करायचं, सरळ नामस्मरण करायचं. म्हणजे नेमका काय अर्थ? कारण चित्त शुद्धी करता नामस्मरण असतं आणि तुकाराम महाराज म्हणतात चित्त शुद्ध करून नामस्मरण करा. मग चित्त कशाने शुद्ध करायचं? जर चित्त शुद्धी करता नामस्मरण आहे, नामस्मरण चित्त शुद्ध करून करायचं असेल तर मग चित्त शुद्ध कशाने करायचं? ते काही कापड थोडंच आहे की निर्मा आणला, टाकला, त्याच्यात 2-4 तास भिजू दिलं, पुन्हा साबण लावलं, धुतलं. चित्ताला कशाने शुद्ध करायचं? तर इथं चित्त शुद्ध शब्दाचा अर्थ मर्यादित आहे. चित्त शुद्ध शब्द असला तरी चित्त शब्दाचा, चित्त शुद्धी या शब्दाचा तिथं पारिभाषिक अर्थ आहे किंवा इथं सरळ या शब्दाचा सुद्धा पारिभाषिक अर्थ आहे. चित्त शुद्ध या शब्दाचा अर्थ भगवंताचं नाम घेत असताना भगवंताच्या प्राप्तीचा उद्देश समोर ठेवून ते नामस्मरण घेणं, याला काय म्हणतात? नामस्मरणाच्या मोबदल्यामध्ये दुसरी कसलीही अपेक्षा करणं म्हणजे अशुद्ध चित्त करणे. असं काही नाही की नामस्मरण हे भगवत प्राप्ती करता किंवा आपल्या कल्याणाकरताच घेतलं जातं. नामस्मरण घेण्याचे अनेक प्रकार आहे. मी मागेच दृष्टांत सांगितलं, मुक्तानंद स्वामीच्या ग्रंथामध्ये तो दृष्टांत आलेला आहे. त्यांनी सांगितलं एका ठिकाणी शहर, छत्राचं शहर आणि सोनाराचं दुकान होतं. सोनाराचं दुकान फार काही मोठं नसतंच, 7-8 फूट रुंद पण 20 फूट लांब असं, 2 मध्ये पार्टिशन केलेलं. पाठीमागे ते दागिने तयार करणं आणि समोर तयार असलेले दागिने विकणं असा तो. आणि समोर फक्त 4-5च माणसं बसली पाहिजे. जास्त बहुतेक त्या दुकानामध्ये माणसं बसतील असं जागाच नाही ठेवत. आणि मग त्या दुकानात आतले कारागीर, समोरचा तो बसलेला मालक, मोठ्या मोठ्या माळा गळ्यात, मुद्रा लावलेला, फट्टा ओढलेला, बुक्का एवढा मोठा लावलेला. पाहिल्याबरोबर कोणालाही वाटेल की देवाचे काय आहेत,
भक्त आहेत, वारकरी, साधू माणसं आहेत, नाही का. हे साधूपणावर लयच लोक फसतात महाराज. दुसरीकडे माणसं किती काही चौकस बुद्धी असते, पण साधूच्या ठिकाणी माणसं तर्क वगैरे करत नाही, श्रद्धा असते तिथं काही करत नाही. पाहिलं आणि मग ते एखादं गिऱ्हाईक आलं, याला उजळून द्या, किती किंमत होईल, काय होईल. मग तो त्यांनी ते दागिना घेतला की तो मागं पाठवतो. म्हणजे सोनं कसं आहे हे पाहण्याकरता त्याचं वजन वगैरे करा. मागं गेलं की लगे मागं नामस्मरण सुरू होऊन जातं. केशवा 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 केशवा. लोकांना वाटतं सारखं नामस्मरण करतात. आता हा समोर गिरायकाकडे पाहतो, खेड्यातलं वगैरे गिरायक असेल, अडाणी असेल तर मग हा म्हणतो गोपाला गोपाला गोपाला. मग ते आतून पुन्हा नाम मंत्र बदलतात. हरे हरी हरे हरी हरे हरी. याच्या परिचित असेल किंवा गिरायक चॅप्टर असेल तर हा म्हणतो नारायणा नारायणा नारायणा. आणि तसं काही नसेल तर मग हर 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 महादेव हर हर महादेव हर हर. आता हे बाहेरून दिसायला काय नामस्मरण आहे, तर त्याचा अर्थ असा आहे की तो केशवा म्हणतो म्हणजे गिरायक कसं आहे. केशवा शब्दाचा अर्थ तुम्ही जो दागिना पाठवलेला आहे ते गिरायक कसं आहे. हा जर गोपाला म्हणला तर खेड्यातलं भोळसर आहे. मग ह्याच्यातून काही काढायचं का, घासून वगैरे ते खाली काढतात ना, काढायचं का. नारायणा म्हटलं की काढू नका. नारायण नारायण म्हणजे काढू नका. आणि याला काही अडचण नसेल तर हर 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 महादेव. आता काय हे नामस्मरणच आहे महाराज, नामस्मरणच आहे, नामस्मरणच आहे. हे सरळ नाहीये. हे नामस्मरण काय नाही, सरळ नाही. किंवा एखाद्या अपेक्षेनं नामस्मरण करणं हे शुद्ध भाव करून नाही. मोठेपणा मिळण्याकरता, धन मिळण्याकरता, अमक्या करता तमक्या करता, कशाही करता केलं जातं नामस्मरण. नामस्मरण होईल, कल्याण नाही होणार. कुठला तरी दुसरा भाव चित्तामध्ये ठेवून जर नामस्मरण करत असेल तर त्या नामस्मरणाने त्याचं हित होणार नाही. हित होण्याकरता नामस्मरण करायचं असेल तर चित्तामध्ये कुठलाही भाव दुसरा नसावा. याला म्हणतात सरळ. याचं नाव काय आहे, सरळ आहे. सरळ. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे. भगवंताचे नाम शुद्ध भावाने अखंड उच्चारण करतोय. आणि एवढ्यावर नाही थांबलेले तुकोबार आहे. 8वी सावळे रूप मनी. मनी सावळे रूप 8वी. आणि रामकृष्ण नामे सरळे उच्चारे. मनामध्ये भगवंताचं ध्यान आहे, भगवंताच्या रूपाचं आठव आहे आणि तोंडामध्ये भगवंताचं नाम आहे. ध्यान आणि स्मरण बरोबर चिंतन. अंतःकरणामध्ये भगवंताचं स्वरूप खेळतंय. सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या. या ठिकाणी व्याख्या ब्राह्मणाची चालू झालेली आहे. कोणाला ब्राह्मण म्हणावं. तर माझ्याकडे बहिणाबाईंचा गाथा आहे. बहिणाबाईंनी अनेक अभंगामध्ये या विषयाविषयीची विशेष चर्चा केलेली आहे. विशेष मी काल सांगितलं ना की त्यांना त्रास झाला होता. त्यांच्यावर हे आक्षेपही आले होते की तुम्ही मूर्ख तर नाही, कोणाला गुरु केलं तुम्ही. अरे ब्राह्मण आहे तुम्ही, एक शूद्राला गुरु करता तुम्ही. निष्ठावान बहिणाबाई होत्या, पूर्वजन्मीच्या योगी असणार निश्चितच. आणि मग त्यांनी या विषयावर हात घातलेला आहे. त्यांनी सरळ सरळ प्रश्न निर्माण केलेला आहे अभंगात. ब्राह्मण कोणाशी म्हणावे निश्चित, पहावा हा अर्थ विचारोनी. ब्राह्मणाला गुरु करावं हे खरंय. गुरु हा काय पाहिजे,
ब्राह्मणच पाहिजे. पण ब्राह्मण कोणाला म्हणावं याविषयी शास्त्राचा आधार घेऊन विचार करणं गरजेचं आहे. आणि शास्त्राचा आधार घेऊन विचार करून ज्याच्या ठिकाणी ब्राह्मण पण निश्चित होतंय मग त्याला नमस्कार करावा, मग त्याची सेवा करावी, मग ते वंदावे भजावे सप्रेमे. जर ब्राह्मणत्व त्याच्या ठिकाणी निश्चित होत असेल तर काय करावी? सेवा करावी, त्याला वंदन करावं, तर तो ब्राह्मण आहे. मोक्षदानी नेमे वेदवाक्य. ज्यावेळी आपलं बहिणा बहिणी काही विकल्प केले आहेत. ब्राह्मणत्व कशामुळे येतं? कोण ब्राह्मण आहे? जीव ब्राह्मण आहे, देह ब्राह्मण आहे, जाती ब्राह्मण आहे, वर्ण ब्राह्मण आहे, कर्म ब्राह्मण आहे, धर्म ब्राह्मण आहे, ज्ञान ब्राह्मण आहे, पांडित्य ब्राह्मण आहे. याच्यापैकी नेमका ब्राह्मण कोण? जीवाला ब्राह्मण म्हणावं का? जीव ब्राह्मण आहे का? जीव ब्राह्मण असेल तर मग सगळ्याच्याच आत काय आहे? जीव आहे. सगळेच ब्राह्मण होतील. माणसाच्याच शरीरात जीव आहे असं नाही. किडा, मुंगी, पशु, पक्षी, जीव हा ब्राह्मण म्हणावे इत्यर्थ, तरी येथे अर्थ सापडेना. का? सर्वाठाई जीव सारखाची एक. पशु पक्षी देख चांडाळादी. पशुच्या ठिकाणी जीव आहे, पक्षाच्या ठिकाणी जीव आहे, चांडाळाच्या ठिकाणी जीव आहे. आणि सगळ्यांचा जीव कसा असतो? जीव म्हणजे काय? अविद्या विशिष्ट चैतन्य, अंतःकरण विशिष्ट चैतन्य, त्याला काय म्हणतात? जीव आहे. आणि सगळ्या शरीरातला जीव काय असतो? अंतःकरण विशिष्ट चैतन्यच आहे. म्हणून जीव म्हणून ब्राह्मण म्हटलं तर सगळेच ब्राह्मण होतील. पुढे जीव होती, मागे बहु झाले, ब्राह्मणत्व आले नाही तया, त्याला कोणी ब्राह्मण म्हणत नाही. पण ठीक आहे, देहाला ब्राह्मण म्हणावं. बहिणाबाई म्हणतात देहाचे ब्राह्मण म्हणू जरी आता न घडे तत्वता विवेक दृष्टी. देहाला ब्राह्मण म्हणायला जावं तर विवेकाच्या दृष्टीनं असं घडत नाही. का? तर विचारून आधी ब्राह्मणत्व कोण, मग तो भजवणार आहे सुखे. देह हे सर्वांचे एकची जाणीजे, पंचभूते सहजे सर्वाठ आहे. तर देह ब्राह्मण नाही होऊ शकत, कारण सगळ्यांचा देह सारखाच आहे. त्या देहाचं जे उपादान कारण रूपी मटेरियल आहे हे सगळ्यांचं एकच आहे. सगळ्याचेच देह पंचमहाभूतापासून तयार झालेले आहेत. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लाविला सबळ अहंकार त्या पाठी. आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी या घटकापासूनच देह झालेला आहे. सगळ्याचेच देह पंचभूतात्मक आहेत. त्याच्यामुळं देहाला ब्राह्मण म्हणता येत नाही, जीवाला ब्राह्मण म्हणता येत नाही. देहाचं सगळं सारखं आहे. जरा, मृत्यू, भय सर्वाशी समान, तरी ते ब्राह्मण केवी म्हणो. या लागी विवेक धरोनी मानसी ब्राह्मण पदाशी ओळखावे. म्हणून ब्राह्मण या पदाचा अर्थ काय आहे हा जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. देह ब्राह्मण जर मानला तर ज्या वेळेला एखादा ब्राह्मण मरतो त्यावेळेला त्याच्या देहाला काय केलं जातं? जाळलं जातं. महाराज जे जाळतात त्यांना ब्रह्महत्या घडेल देह जर ब्राह्मण म्हटलं तर, आणि त्यांच्याच घरच्याला घडेल म्हणते. त्यामुळे देहाला ब्राह्मण म्हणता येत नाही असं बहिणाबाईंचं मत आहे. मात्र पितृव्याचे जाळलेले शरीरा ब्रह्महत्या नरा केवी नव्हे, पण त्याला ती ब्रह्महत्या होत नाहीत. म्हटले मग वर्ण ब्राह्मण म्हणावा. बहिणाबाई सांगतात की आता वर्ण हाची ब्राह्मण म्हणावा तरी तो अनुभवा नये काही, तसाही अनुभव येत नाही. कारण ब्राह्मण वेगळा, वर्ण ही अतीत, पाहता निश्चित भासतसे. ब्राह्मण हा इतर वर्णाहून वेगळा अशा प्रकारचा वर्ण आहे असं काही दिसत नाही. असं जर असतं श्वेत तो ब्राह्मण, क्षत्रिय तो आरक्त, वैश्यवर्ण पित नाही ऐसे. ब्राह्मणाचा वर्ण पांढरा आहे, क्षत्रियाचा वर्ण लाल आहे, वैश्याचा वर्ण पिवळा आहे, शूद्राचा वर्ण काळा आहे असं काही दिसत नाही. बहिणी म्हणे वर्ण ब्राह्मण तो नव्हे, विवंचवणी पाहे मना माझी. म्हटले जाती ब्राह्मण म्हणावे, आता याती लागी म्हणावे ब्राह्मण, तरी ते निर्वाण नाही चित्ता. का?
निरसुनी सर्व ही विचारा वेदाते, उरे ते आई ते ओळखावे. कारण जाती ब्राह्मण म्हटलं तर असे काही आपल्या पुराणादिकामध्ये, शास्त्रामध्ये, वेदामध्ये वर्णन आलेले आहेत ब्राह्मण म्हणून, ज्यांची बरेच ते मानवाच्या जातीत सुद्धा बसत नाहीत. तरी ते काय ब्राह्मण म्हणून शास्त्राने त्यांच्यावर शिक्का मारलेला आहे. शास्त्राने बहिणाबहिणी उदाहरणं दिलेली आहेत. ऋष्यशृंगी नावांच्या ऋषींची कथा येते, कारण रामामुळे ते जास्त प्रसिद्ध झालं. प्रभू रामाच्या जन्माला कारणीभूतच कोण आहे? ऋष्यशृंगी आहेत. कारण त्यांनी यज्ञ केला म्हणून यज्ञ नारायण प्रगट झाले आणि रामाचा जन्म झालेला आहे. या ऋष्यशृंगीचा जन्म हरणीपासून झालेला आहे. हरणीपासून जन्म झाला म्हणून त्यांच्या डोक्यावर एक शिंग होतं आणि म्हणून त्यांचं नाव काय पडलं? ऋष्यशृंग अशा प्रकारचं पडलेलं. हरणीपासून जन्म झाला तरी शास्त्र त्यांना काय म्हणते? ब्राह्मण म्हणते. गौतम शेवटी कुशास्तरणी, गौतमाचा जन्म कुशातून झालेला आहे. जंबूक ऋषी तो जन्माला जांभळी, जांभळापासून जन्म झालेला आहे जंबूक ऋषीचा. वाल्मिकीची कुळी वारुळते, वाल्मिकाची कुळी वारुळापासून अशा प्रकारची झालेली आहे. कैवर्तकी पोटी व्यास तो जन्मला, कोळ्याचा. व्यासाचा जन्म कोणापासून झालाय? कोळ्याच्या मुलीपासून झालेला आहे. काय नाव दिलं? मत्स्यगंधा. नंतर झाली ती योजनगंधा, पण मत्स्यगंधा सत्यवती तिच्यापासून जन्म झाला व्यासांचा. व्यासाला ब्राह्मण कोण म्हणणार नाही? व्यास ब्राह्मण आहेत की नाही? त्याने वेदाचे 4 भाग केले, त्याने ब्रह्मसूत्राचा ग्रंथ केला, त्याने महाभारताची काय केली? रचना केलेली आहे. त्या व्यास महर्षींचा जन्म एका कोळ्याच्या मुलीपासून झालेला आहे. विश्वामित्र झाला क्षेत्रानीचा, आणि एका क्षत्रिय कन्येने ज्याला जन्म दिला, क्षत्रिय म्हणून जन्माला आलेला विश्वामित्र, गादीसूत राजाचा मुलगा होता महाराज विश्वामित्र. पण असं तप केलं की तपाने त्याने ब्राह्मणत्व प्राप्त करून घेतलं. ब्राह्मण झाल्यानंतर वशिष्ठ महाराजांनी सुद्धा त्यांना ब्राह्मण म्हणून, ब्रह्मर्षी म्हणून काय मारला? शिक्का मारला. ब्रह्मर्षी झाले. पुराणामध्ये खूप सुंदर त्यांच्या कथा आलेल्या आहेत. यांना ब्राह्मण व्हायचं होतं, ब्रह्मर्षी व्हायचं होतं. आणि ब्रह्मर्षी पण हे वशिष्ठांच्या सहीने ते हे मिळत होतं सर्टिफिकेट. वशिष्ठ काही त्यांना ब्रह्मर्षी पद देत नव्हते, ते राजर्षी म्हणायचे. आणि ह्यांना वाटायचं की मला काय मिळालं पाहिजे. का बरं वशिष्ठ देत नव्हते? एवढी तपश्चर्या केली तरी, तपश्चर्या जरी केली होती तरी मनातले विकार गेलेले नव्हते. आणि जोपर्यंत मनातले विकार जात नाही तोपर्यंत कोणी ब्रह्मर्षी होत नाही. हे ब्रह्मर्षी पद देईना म्हणून यांची 100 मुलं विश्वामित्रांनी काय केली? मारली. आता जो दुसऱ्याच्या मुलाला मारतोय स्वतःच्या पदाकरता तो ब्रह्मर्षी कसा असेल? पण तपश्चर्या खूप होती. एके दिवशी यांनाच मारण्याकरता आले महाराज. वशिष्ठांनाच खलास करून टाकतो, म्हणजे मला ब्रह्मर्षी पद देत नाही का, यालाच खलास करून टाकतो. पण जो दुसरा कोणी त्या पदावर आरूढ होईल तो देईल. तिथं मारण्याकरता रात्री आलेले आहेत. पण हे अरुंधती दोघंही जागे होते, वशिष्ठ आणि अरुंधती. आणि असं निरभ्र आकाश आहे, पौर्णिमेचा दिवस आहे आणि टिपूर चांदणं पडलेलं आहे. दोघं बोलतायत म्हणून हे लपून बसले होते झोपेची वाट पाहत. त्यावेळेला वशिष्ठ सांगत होते अरुंधतीला, अरुंधती पाय किती स्वच्छ चंद्राचं चांदणं आहे. या चांदण्याकडे पाहून मला विश्वामित्राच्या तपाची आठवण येते. विश्वामित्राचं तप हे असंच काय आहे? स्वच्छ आहे. महाराज हे कोणी ऐकलं? विश्वामित्राने ऐकलं, मग साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या विषयीचा द्वेष मनातून निघून गेला. द्वेष मनातून निघून गेला की याने या ब्रह्मर्षी म्हटले. क्षत्रियाचे ब्राह्मण झाले. पण ब्राह्मण होण्याकरता अंतःकरणातले सगळे विकार काय करावे लागले? घालवावे लागले.
तुकोबार आहेत तेच म्हणतात. तुका म्हणे गेल्या षडूर्मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण तो. षडूर्मी अंग सांडोनिया गेल्या मग तो ब्राह्मण. ज्या वेळेला चित्तामध्ये असणाऱ्या चित्ताला प्रक्षुब्ध करवणाऱ्या या 6 उर्मी आहेत. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, हे सगळे उर्मी आहेत. आणि या उर्मी गेल्यानंतर मनुष्य मग तो ब्राह्मण होत असतो, मग तो पूजनीय होत असतो, मग तो महात्मा होत असतो, मग तो गुरु बनायला काय लायक असतो. त्याला संतत्व अशा प्रकारचं प्राप्त होतं. तो उपदेश करू शकतो. मग तो कुठल्याही वर्णात जन्माला आले असेल, कुठल्याही जातीत जन्माला आलेला असेल, स्त्री असेल वा पुरुष असेल. बरंच काही वेळेला असा वाद निर्माण होतो. वा स्त्रियांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का, शूद्रांना उपदेश करण्याचा अधिकार आहे का, अमक्याला उपदेश करण्याचा अधिकार आहे. तर याचं उत्तर एकच आहे की स्त्रीलाही उपदेश करण्याचा अधिकार नाही, पुरुषालाही उपदेश करण्याचा अधिकार नाही, शूद्रालाही उपदेश करण्याचा अधिकार नाही, ब्राह्मणालाही उपदेश करण्याचा अधिकार नाही. उपदेश करण्याचा अधिकार आहे संतांना. ते संतत्व ज्यांनी मिळवलं ते उपदेश करण्याचे काय आहेत, अधिकारी आहेत. मग ते स्त्री असला तरी अधिकारी आहे, पुरुष असला तरी अधिकारी आहे, ब्राह्मण असला तरी अधिकारी आहे, शूद्र असला तरी अधिकारी अशा प्रकारचे आहे. बरंच आपल्या संत वाङ्मयामध्ये जनाबाईचे अभंग आहेत, बहिणाबाईंचे अभंग आहेत, मुक्ताबाईचे अभंग अशा प्रकारचे आहेत. आणि हे अभंग म्हणजे सगळा काय आहे, उपदेश आहे, उपदेशच आहे. आणि जर संतत्व प्राप्त झालं नसेल तर मग कोणालाच त्याचा काय नाही अधिकार अशा प्रकारचा नाहीये. तेव्हा षडूर्मी निघून गेलेले असतील. त्या षडूर्मी निघून जाण्याकरता साधन काय केलेलं आहे, त्याला हेच साधन आहे. रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, 8वी सावळे रूप मनी. मी मैनाबाईंचं सांगत होतो. मग यातीला ब्राह्मण म्हणता येत नाही. आता म्हणू जरी ब्राह्मण पंडिता न माने तत्वता मनाते, शस्त्राध्ययन केलेलं आहे, पंडित आहे, म्हणून मग त्याला ब्राह्मण म्हणावं का? ते म्हणतात हे मनाला माझ्या मानवत नाही. जाणता विवेक निवडितो बरा. जर त्याला विवेक असेल आणि विवेकाने सत्य असत्याची आपल्या जीवनामध्ये निवड करत असेल, नुसतं बोलत असेल, गप्पा मारत असेल असं नाही, प्रत्यक्ष निवड करत असेल आणि असज्ञानी असेल तर मग तो काय आहे, ब्राह्मण आहे. अन्यथा नुसतं शास्त्र शिकलेला कोणी ब्राह्मण होऊ शकत नाही. आता कर्म ब्राह्मण म्हणावं का? तर 4 वर्णाला कर्म सांगितलेले आहेत म्हणून कर्माने ब्राह्मण नाही ठरत. थोडक्यात ब्राह्मण कोणाला म्हणावं, आता कोण ब्राह्मण नाही हे सांगितलं आतापर्यंत. कोण ब्राह्मण आहे याविषयी त्यांचं काय मत आहे, त्याचे प्रमाण आहे का? पहिला ब्राह्मणाचं पहिलं लक्षण आहे ब्रह्म जाणे तोची ब्राह्मण बोलीजे. एरते सहजे ब्रह्म बीज. जो ब्रह्माला जाणतो तो काय आहे, ब्राह्मण आहे, सिद्ध ब्राह्मण आहे. हा मुख्य अशा प्रकारचा ब्राह्मण आहे. दुसऱ्या ब्राह्मण पदाची व्याख्या, थोर नाही तुझे ब्राह्मणा वाचोनी कैवल्य ज्याचेनी प्राप्त होय. ज्याचेनी कैवल्य प्राप्त होय तो ब्राह्मण. म्हणजे ज्यांच्या द्वारा मोक्ष प्राप्त होतो, मुक्ती प्राप्त होते ज्यांच्या उपदेशाने, तो काय आहे, ब्राह्मण आहे. अजून आहे का, गुणात असोनी गुणाशी नातळे, क्रियेशी नाकळे अनुमात्र,
तोची रे ब्राह्मण ओळखावा जनी, द्वैत जया स्वप्नी आढळेना. ज्याला स्वप्नात सुद्धा द्वैताची प्रतीती येत नाही, जिकडं तिकडं ज्याला ब्रह्मदर्शन होत आहे, भगवत दर्शन होत आहे, जे जे त्याची दृष्टी दिसत होते हरिरूप, अशी ज्याची स्थिती झालेली आहे तो काय आहे? ब्राह्मण अशा प्रकारचा आहे. आणखी नाही का? षडूर्मी रहित, षडभावा नातळे, दोषाचे निमेळे सापडेना. षडूर्मीनं जो रहित आहे, षडविकाराला जो आतळला जात नाही. बहिणी म्हणे सत्य नसंडी सर्वथा, ब्राह्मण तत्वता तोची एक. बहिणी म्हणे सत्य नसंडी सर्वथा, जो सत्याला कुठल्याही प्रकारे सोडत नाही तो ब्राह्मण आहे. निर्विकल्प समाधी ज्यांनी प्राप्त केलेली आहे तोची एक खरा ब्राह्मण वेदार्थे. आणि कती मते पाखंड्याची, सर्वाभूती एक आत्मा देखियेला, शांतीचा ओतीला मूर्तिमंत. बहिणी म्हणे जैसे आकाश सर्वत्र, तैसा तो एकत्र जगा माझी. कुणाला ब्राह्मण म्हणावं? अंतर्बाह्य एक अखंड अद्वय, प्रत्यक्ष अप्रमेय अनुभवे, तयाशीच जाण म्हणावे ब्राह्मण, जयाचे निर्वाण परब्रह्मी. शमदम सर्व साधिले नवगुण, संतोषे संपन्न सर्वदा जो. ब्राह्मण वरिष्ठ, श्रेष्ठाचाही श्रेष्ठ, जयाचे निभ्रष्ट मोक्ष पावे. तृष्णा मोह दंभ गेला अहंकार, वृत्ती निर्विकार सर्व कर्मी. बहिणी म्हणे ज्याची निरसली वासना, ब्राह्मण तो जाणा ब्रह्मनिष्ठ. अशा प्रकारची बहिणा बहिणी या विषयाविषयी चर्चा केलेली आहे. तुकोबार आहे ब्राह्मण त्याला मानावं. कोणाला? तर तुकाराम महाराजांनी साधनापासून सुरुवात केलेली आहे. बहिणाबाईंचे आतापर्यंत जे अभंग पाहिले ते सिद्ध अवस्थेत पोहोचलेला जो महात्मा आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. पण सिद्ध अवस्था साधनेनं प्राप्त होते. एखादा अतिउत्कृष्ट अंतरंगात साधनात घुसला तर मग त्याला ब्राह्मण म्हणायला काही हरकत नाही. आणि ते साधन आहे रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आठवी सावळे रूपमणी. याचा अर्थ हा नाही की ब्राह्मणाने त्याच्याशी रोटीबेटीचा व्यवहार करावा. ब्राह्मणत्व याची हा भाग वेगळा आहे. आणि इथं अध्यात्मशास्त्रामध्ये ज्या वेळेला ब्राह्मण शब्द येतो त्याचा अर्थ वेगळा आहे. इथं मोक्षाकरता, उपदेशाकरता, गुरु अशा प्रकारचं मानण्याकरता, त्याच्याकडून अध्ययन करण्याकरता ब्राह्मण हवा आहे. आणि मग तो कोणत्या लक्षणाचा ब्राह्मण आहे हा विचार असं मांडलेला आहे. तर रामकृष्ण नामे उच्चारी सरळे, आठवी सावळे रूप म्हणी. भगवंताचं रूप मनामध्ये आठवतोय आणि भगवंताचं नामस्मरण करतोय. अखंड अशा प्रकारचं नामस्मरण करणारा जो महात्मा आहे तो ब्राह्मण आहे. मग तो अंत्यजियातीत जन्माला आलेला असला, मुसलमानाच्या धर्मात जन्माला आलेला असला, ख्रिश्चन धर्मात जन्माला आलेला असला, नव्हे पशुच्या योनीत जरी जन्माला आलेला असला. महाराज हनुमंतराय मानवाच्या योनीत नाही जन्माला आले. कोणाच्या कोणात जन्माला आले? कपिकुळी. कपिकुळी, कपी म्हणजे वानर. वानर माणसात नाही मोडत, म्हणजे पशुआदिकाच्या योनीमध्ये ते जन्माला आले. पण तरीही हनुमंतराय ब्राह्मण. कोण नाही म्हणणार त्यांना ब्राह्मण? अनेकाला उपदेश केलेला आहे हनुमंतरायाने. तेव्हा आठवी सावळे रूपमणी, शांती क्षमा दया अलंकार अंगी, अभंग प्रसंगी धैर्यवंत. त्याच्या अंतःकरणामध्ये शांती आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये क्षमा आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दया क्षमा शांतीचे अलंकार ज्यांनी अंगावर धारण केलेले आहेत. महाराज हे साधूचे अलंकार आहेत. हृदयाची संपदा, त्यागाने शांती. हातात मुद्या घालणं, गळ्यात लाकीट घालणं हे पामराचे अलंकार आहे, हे साधूचे नाही अलंकार. होले महाराज मोठे, त्यांच्या 10 बोटात अंगठी आहे, कानामागे लावावी त्याच्या.
महाराजाच्या नाही, त्याला महाराज म्हणणाराच्या, साधू म्हणणाराच्या. हे अलंकार साधूचे नाही आहेत, संसारिक माणसाचे एक आहे अलंकार आहे. साधूचा अलंकार आहे विरक्ती, साधूचा अलंकार आहे शांती, साधूचा अलंकार आहे क्षमा, साधूचा अलंकार आहे दया, दया क्षमा शांती, अलंकार अंगी. आणि धैर्य, धैर्य एवढा धैर्यवंत असतो, त्याचं ते धैर्य अभंग असतं. अभंग, अभंग प्रसंगी धैर्यवंत, प्रसंगी त्याचं धैर्य हे अभंग म्हणजे न भंगणार आहे. काही झालं त्रिविध मुख्यागवे, उपद्रवाचे मेळावे, वरी पडलिया नव्हे वाकुडा जो, याला म्हणतात अभंग प्रसंगी धैर्यवंत. अशा प्रकारचा जो महात्मा आहे तो जन्माला कुठं आला हे पाहू नये, सरळ सरळ त्याला पूजनीय मानायला काही हरकत नाही. तो का म्हणे गेल्या षडूर्मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण. शांती क्षमा दया हे आले आणि काम क्रोध लोभ हे गेले. हे जावे लागतात आणि ते यावे लागतात. शांती क्षमा हे आहे आणि काम क्रोध आहे. खरं तर शांती क्षमा असल्यानंतर काम क्रोध राहत नाहीत, आणि काम क्रोध असल्यानंतर शांती क्षमा नसतातच. हो आमचं लय शांत आहे, ते वडील लय शांत, हा लय शांत. चूक झाली तरच मुस्काळत मारतात, नाही तर लगेचच कोणाला काय बोलत. हे शांत थोडंच आहे नाही का. क्रोध आणि शांती, क्रोध आणि क्षमा, लोभ आणि विरक्ती, काम आणि शांती, या गोष्टी एकत्र कसं काय राहतील? कारण या विरोधी आहेत, विरोधी. म्हणून अंतःकरणामध्ये ह्या निघून जाव्या लागतात आणि त्या याव्या लागतात. अर्थात हे लगेच होतं असं नाही, हळूहळू हळूहळू ह्या कमी होतात, ह्या निघतात आणि हळूहळू त्या येतात. जसं भांड्यामध्ये जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत ती हवा पाण्याला घुसू नाही देत, आणि पाणी आत गेलं की आत हवा राहत नाही. पण मग भांडे भरायचं कसं? आता हवा आहे तोपर्यंत ते पाण्याला जाऊ देत नाही. मग त्याच्याकरता काय करा, आपण जर घागर नेली आणि एकदम अशा प्रकारचं तोंड त्या पाण्यात घातलं तर त्या घागरेवर आपण बसलो, ते घागर अर्धी बुडते पण मध्ये पाणी नाही जात. आतून ती तशीच काय असते, मोकळी असते. मग काय करावं लागतं, असं कानवडं करावं लागतं, कानवडं. पूर्वी पोहरेने पाणी शेंदायचे. आम्हाला चांगलं माऊली बरोबर पहिल्यांदा आम्ही यायचो ना, म्हणजे पाणी टँकरही कमी होते, टँकरचं पाणी पितही नव्हतो. मग ते दोर आणि तांबे, बहुतेक वारकऱ्याजवळ तांबे दोर असायचे. मग तो दोर सोडायचा, सोडला आणि तांब्या जर असा पालथा पडला ना तर तांबेच भरत नव्हता. मग त्याला असं खालीवर 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 करायचं, कानवडं करायचं. कानवड झालं की मग जातं. मग कसं जातं, एका बाजूने हवा बाहेर निघते आणि एका बाजूने पाणी मध्ये जातं. तर रामकृष्ण नामे उच्चारी सरळे हे साधन करणं म्हणजे अंतःकरण रूपी भांड्याला कानवडं करणं. भगवंताच्या ध्यानाने हळूहळू हे विकार काय होतात, बाहेर निघतात आणि हळूहळू दैवी संपत्तीचे गुण आत प्रविष्ट होतात. पूर्ण ज्या वेळेला हे विकार निघून जातात आणि पूर्ण दैवी संपत्तीचे गुण अंतःकरणात घुसतात. पूर्ण या शब्दाचा अर्थ सत्ता कोणाची, काय अंतःकरण धर्मी आहे, आणि जोपर्यंत धर्मी आहे तोपर्यंत धर्म असतातच असतातच. काय महाराज, कारल्यात तुम्ही किती गुळ घाला, काही काही हुशार माणसं ते म्हणतात का नाही, आमच्या वहिनीने कारलं केलं का ते कडू लागतच नाही. चॅप्टर आहे समजायचं, आज चॅप्टर आहे. म्हणजे याला वहिनीला कारलं करायला लावायचं म्हणून हा काय करतो, वर्णन करतो. महाराज कारलं कुणीही केलं म्हणजे काही ते कडूपणा जातो का त्याचा, ते कडू राहतच. मग कडू नाही भाजी काही कडू नाही असं म्हणलं जातं. ते म्हणजे इतर रसायनी त्याच्यावर काय केली, सरसी केली. तसं थोडंसं कडू असतंच ते, पण बाकीच्या रस त्याच्यापेक्षा जास्त चांगले. आणि कडू रस ज्या वेळेला इतरावर अशा प्रकारचा विजय मिळवतो त्यावेळेला कडू म्हणतात.
गुण आणि दोषी माणसं समाजामध्ये काही गुणी माणसं आहेत आणि काही दोषी माणसं आहेत. दोषी माणसात गुण नाही असं नाही, दोषी माणसामध्ये गुण नसतो असं नाही, आणि गुणी माणसामध्ये दोष नसतो असंही नाही. महाराज तुम्हाला जगात असा माणूसच सापडणार नाही की त्याच्यात फक्त गुणच आहे, दोष नाहीच. तुम्ही जगात जरी फिरले तरी असा माणूस सापडणार नाही, आणि तुम्ही जगात जरी फिरले तरी असाही माणूस सापडणार नाही की त्याच्यात गुण नाहीच, सगळे काय आहे, दोषच आहे. दुर्योधन हा दुर्जन आहे, दोषी आहे, दुष्ट आहे म्हणून जग जाहीर आहे. खरंच दुर्योधनामध्येही अनेक चांगले काय होते, गुण होते. सगळ्यात महत्वाचा गुण होता, त्यांनी ज्याला मित्र मानून मानलं त्याला कधी परक समजलं नाही महाराज, कधीच परक समजलं नाही. कर्णाची आणि त्याची पहिल्यांदा भेट झाली. अर्जुनाबरोबर युद्ध करण्याकरता त्याला नापास केलं गेलं, कारण अर्जुनाला तोच करू शकतो, एकतर तो राजा असला पाहिजे किंवा क्षत्रिय असला पाहिजे. कर्ण त्यावेळेला सुतपुत्र म्हणून जाहीर झालेला होता, तेव्हा सुतपुत्र असल्यामुळे क्षत्रिय नाही आणि कुठल्या देशाचा राजा नाही, अर्जुनाबरोबर ते युद्ध करू शकत नाही, ललकारू शकत नाही, बाजूला केलं होतं त्याला. महाराज दुर्योधनाने लगेच त्याला मिठी मारली आणि स्वतःचं राज्य दिलं. कुरुक्षेत्रातल्या एक भाग अंगदेश, तो अंगदेशाचा राजा करून टाकलं त्याला. कोण आहे असा, कोण आहे असा की मित्राला लगेचच काय बनवतो, आपली इस्टेट देतो, तेवढ्यापुरतं खाऊ पिऊ घालणं वेगळं, 7 बारच त्याच्या नावाचं करायला लागला, असा कोण आहे महाराज. दुर्योधनाच्या ठिकाणी तो गुण होता, दुर्योधनाच्या ठिकाणी गुण होता. अश्वत्थाम्याला राज्य देऊन टाकलं, राज्य दिलं अश्वत्थाम्याला. काय कारण होतं बा, एकाने प्रश्न विचारला. भीष्म त्यांनी प्रतिज्ञा केली होती की हस्तिनापुराच्या सिंहासनावर जोही बसलेला असेल त्याच्या ठिकाणी मी माझ्या वडिलांची छबी पाहीन, त्याला वडील मानेन आणि त्याच्या आज्ञेचं मी काय करेन, पालन करेन. आता इथं बसलेला होता धृतराष्ट्र, आणि धृतराष्ट्राने युद्धाची अशा प्रकारची संमती दिली असल्यामुळं भीष्माला युद्धामध्ये इच्छा नसताना सुद्धा पांडवाच्या विरुद्ध उभं राहावं लागलं. द्रोणाचार्यांना उभं राहण्याची काय गरज होती, अश्वत्थाम्याला उभं राहण्याची काय गरज होती. त्यांना तर समजत होतं की सरळ सरळ हे काय करतायत, अन्याय करतायत. पण त्याचं कारण होतं महाराज, अश्वत्थाम्याला इंद्रप्रस्थाचा राजा बनवलेलं होतं कुणी, दुर्योधनाने. राज्य दिलं होतं, राज्य. उगी त्याच्याकरता हे मरायला तयार नव्हते, स्वतःचं राज्य. अशा प्रकारचा त्याचा गुणच आहे ना, मित्राचा एवढा सांभाळ करणं हा काय आहे, गुणच आहे. पांडवांचा तो द्वेष करत असेल पण बाकीचे अनेक गुण. महाराज आश्चर्य वाटेल आपल्याला, काय आपण थोडीशी एकच बाजू पाहतो. आता सगळ्याच शास्त्रामध्ये पांडवांचं उदो केलेलं आहे. पांडवात सगळ्यात मोठा गुण होता, भगवंतांनी त्यांचा काय केलेला होता, अंगीकार केलेला होता. मला तुम्ही सांगा, ज्या वेळेला त्यांचं युद्ध निश्चित झालं आणि दोन्ही पक्षाकडचे लोकांना आपल्या बाजूला येण्याकरता विनंत्या करायला गेले, तर दुर्योधनाकडे किती सैन्य झालं होतं, 11 अक्षौहिणी, आणि पांडवाकडे 7 अक्षौहिणी. याचा सरळ सरळ अर्थ आहे की दुर्योधनाचा मार्ग, दुर्योधनाचं मत योग्य आहे. महाराज निवडणूक झाली असती तर पांडव हरले असते. युद्धाच्या ऐवजी त्या ठिकाणी जर मतदान झालं असतं तर पांडव हरले असते. म्हणजे 11 अक्षौहिणी लोकांनी कोणाचं मत पसंत केलं, दुर्योधनाचं पसंत केलं. गुणाशिवाय कसं केलं असेल, त्याच्याही ठिकाणी गुण होते, नाही असं नाही. पण त्याच्या दोषातून गुण काय होत होते, वजा जात होते. ज्याच्या दोषातून गुण वजा जातात त्याला काय म्हटलं जातं, दोषी म्हटलं जातं. आणि ज्याच्या गुणातून दोष वजा जातात, कुणी माणसाच्या ठिकाणी दोष नसतातच असं थोडी आहे, असतात दोष. तर प्रकृती आहे, स्वभाव हा प्रकृतीपासून निर्माण झालेला आहे. अंतःकरण हे प्रकृतीचं कार्य आहे आणि प्रकृतीच मुळाच दोषमय आहे. त्यामुळं अंतःकरणाशी संबंध आहे आणि दोष नाही असं असूच शकत नाही. त्याच्या ठिकाणी दोष असतात. मग तुकाराम महाराज कसं काय म्हणतात की तुका म्हणे तैसा
सज्जनापासून पाहता अवगुण दिसायचे ना, सज्जनापासूनच्या ठिकाणी अवगुण दिसत नाही, तर पाहता म्हटलेलं आहे. म्हणजे विचार करून, निर्धार करून, विचार करून, विचाराचं सहकार्य घेऊन जर बघितलं तर मग नाही. असं आंधळेपणाने पाहिलं तर तिथेही तुम्हाला काय दिसतील? दोषच दिसतील. नारद, अहो काय नारद ते काय करत होते? असे भांडण मस्त लावायचे महाराज नारद. कोणाच भांडण लागत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर फक्त नारदाला त्याचं काय द्यायचं? वकिली पत्र. भांडण लागलंच पाहिजे असं. आता समाजाच्या दृष्टीने हा काय आहे? दोष आहे. पण दोष नव्हता महाराज. नारदाने अशीच भांडणं लावली की ज्याच्यामुळे जगाचं कल्याण झालं. मग ते वरून दिसताना भांडण आहेत, वरून दिसताना दोष आहे, पण तसा दोष म्हणून पाहता. पाहता शब्द त्या ठिकाणी अतिशय महत्वाचा आहे. तेव्हा तो का म्हणे गेल्या षडोर्मी अंग सांडोनिया मग ब्राह्मण तो रामकृष्ण नामे उच्चारी सरळे 8वी सावळे रूपमणी. सर्वांना एक सूचना आहे की इथल्या सप्ताहाचा आजचा उपांत्य दिवस आहे. अर्थात उद्या सांगत आहे. सकाळी काल्याचं कीर्तन होणार आहे, त्यामुळे सकाळी गाथ्यावर काही प्रवचन होणार नाही. सकाळी 7 वाजताच काल्याचं कीर्तन सुरू होईल. 7 ते 9 काल्याचं कीर्तन झालं की हे मंडळी ज्याच्या त्याच्या घरी दिवस असताना गेले म्हणजे आपल्या डोक्याला ताण नाही. आपणही रिकामे होऊन जरा दिवस झाले क्याव 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 जसं काय. तेव्हा उद्या काही प्रवचन होणार नाही. उद्या सकाळी 7 ते 9 काल्याचं कीर्तन राहील. याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. पुंडलिक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदा. परवापासून कबीर मठामध्ये गाथा सुरू राहील. सत्ताच मुळात तुमच्या सोयी करताय ना.